प्रशांत कोरटकरला लुकआउट नोटीस आता जारी करण्यात आलाय। ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आलाय। कोरटकर दुबईला गेल्याची अफवा पसरल्यानंतर आता ही नोटीस पाठवण्यात आली। कोरटकर कुठे कुठे गेला याची माहिती गोळा करणं सध्या सुरू आहे। प्रशांत कोरटकरला आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। खरं तर प्रशांत कोरटकरचे काही फोटो व्हायरल झाले, मात्र पोलिसांना तपासात तकमा देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न प्रशांत कोरटकरकडून सुरू असल्याची सुद्धा चर्चा आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, प्रशांत कोरटकरला अखेर आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली, काय सविस्तर? करण बरोबर आहे। जेव्हा कोरटकर जो आहे तो दुबईला गेल्याची माहिती जेव्हा पुढे आली आणि त्या संदर्भातल्या बातम्या समोर आल्या, त्यानंतरच आता पोलिसांनी देखील हालचाल केलेली आहेत। शिवाय इंद्रजित सावंत आणि त्यांच्या वकिलांनी देखील या संदर्भातला अर्ज जो आहे तो पोलिसांमध्ये दिला होता की त्याची पासपोर्ट जो आहे तो जमा करावा, त्या संदर्भातलं समन्स जे आहे ते त्यांच्या पत्नीला द्यावं आणि त्यानंतर आता हे नोटीस देखील आता बजावण्यात आलेलं आहे। लुकआउट नोटीसद्वारे कोरटकर कुठे कुठे परदेशात गेला आहे का याची माहिती जी आहे ती या इमिग्रेशनच्या नंतर खरं तर मिळणार आहे आणि त्या नंतर जी माहिती येईल त्यामध्ये कोरटकर खरंच भारतातच आहे का भारताबाहेर गेलेला आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती जी आहे ती यानंतर मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे कोरटकर याचा एकीकडे पोलीस तपास घेत असताना दुसरीकडे आता ब्युरो ऑफ इमिग्रेशन विभागाकडून देखील अशा पद्धतीचे लुकआउट नोटीस जे ते देण्यात आले। त्यामुळे निश्चितच याच्या संदर्भातल्या आणखीन कोणकोणत्या माहिती ज्या ते समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।